नमस्कार फ्रेंड्स. आज आपण संशोधनशास्त्र हा विषय आपण हाताळत होतो. तर आज आपण संशोधनशास्त्रामध्ये घटक 3 उपघटक आ आणि ई ह्या 2 उपघटकांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. साहित्य संशोधन उपघटक 3 आ आणि ई साहित्य संशोधन, भाषाशास्त्र, बोलींचा अभ्यास या घटकामध्ये आपल्याला काय काय शिकायचं. तर साहित्य संशोधन, भाषाशास्त्र म्हणजे काय आहे आणि बोलींचा अभ्यास काय आहे तो समजून घ्यायचा आहे. ए मराठीमधील सेमिस्टर 1 मधील हा विषय आहे संशोधनशास्त्र. तर साहित्य संशोधन काय आहे? साहित्य संशोधनासाठी संवेदनशील वस्तुनिष्ठ अभ्यासक आवश्यक असतो. एखाद्या साहित्याचं संशोधन करत असताना आपल्याला संवेदनशीलता, वस्तुनिष्ठ अभ्यास करणं फार आवश्यक आहे. अभ्यास असणं फार आवश्यक आहे. अभ्यासकाकडून प्रतिसादाचे 4 प्रकार अपेक्षित आहेत. जो अभ्यास करतो ना त्याच्याकडून आपल्याला 4 प्रतिसादाचे प्रकार अपेक्षित असतात. कृतीलक्षी वाचन, संवेदनात्मक बोधन, अनुभव, आकलन, कलाकृती समजणे आणि मूल्यमापनात्मक अभिप्राय. हे 4 प्रकार आहेत ते अभ्यासकाकडून आपल्याला अपेक्षित असतात. कोणते? कृतीलक्ष्य म्हणजे वाचन, संवेदनात्मक म्हणजे बोधन, अनुभव, संवेदनात्मक बोधन म्हणजे अनुभव, आकलन म्हणजे कलाकृती समजणे आणि मूल्यमापनात्मक अभिप्राय, मत. संशोधक साहित्याचा अभ्यास करताना तटस्थ राहून साहित्य कृतीमधील वेगवेगळ्या घटकांकडे पाहतो. संशोधक काय करतो? साहित्याचा अभ्यास करताना काय करतो संशोधक? तर तटस्थपणे साहित्य कृतीमधील वेगवेगळ्या घटक आहेत त्या घटकांकडे पाहण्याचं काम करतो. परिवर्तनशील साहित्य प्रकार आणि बहुसंस्कृती. साहित्य प्रकारात सतत बदल होत राहतात. साहित्य प्रकारात सतत बदल, परिवर्तनशील साहित्य प्रकार हा सतत साहित्य कसं परिवर्तनशील आहे, सतत बदल होत राहतात. जसं की उदाहरणार्थ कोसलामध्ये साहित्य कृतीचे गुणविशेष स्थिर राहतात. पुढे साहित्य प्रकार हे परिस्थिती, शिक्षण, मानवी स्वभाव आणि परंपरा यांवर आधारलेले असतात. साहित्य प्रकार कशावर आधारलेले असतात? तर परिस्थिती, शिक्षण, मानवी स्वभाव आणि परंपरा यांवर आधारलेले असतात. संशोधनात बहुसंस्कृतीचा आणि सांस्कृतिक संबंधांचा विचार करणे महत्त्वाचा असतो. हे जे साहित्य संशोधनामध्ये बहुसंस्कृतीचा आणि आंतरसंस्कृती संबंधांचा विचार करणे फार महत्त्वाचा असतो. पुढे आहे कला संस्कृती आणि जागतिक संस्कृती. आधुनिकोत्तर वादामुळे मानवी इतिहासावर जागतिक स्वरूपाची संस्कृती आणि त्यातून आलेल्या वैयक्तिक सांस्कृतिक धारणांचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरले. साहित्याच्या अभ्यासात आता अधिक व्यापक दृष्टी ठेवणे अपेक्षित आहे. साहित्याचा अभ्यास आता अधिक व्यापक दृष्टी ठेवणे अपेक्षित आहे. पुढे आहे साहित्य संशोधनातील वस्तुनिष्ठता. साहित्याचा अभ्यास केवळ भावनात्मकता किंवा केवळ विज्ञान अशा टोकांवर न ठेवता त्यातून वस्तुनिष्ठता आणि भावनात्मकता यांचा सुवर्ण मध्य साधणे गरजेचे आहे. पुढे भाषाशास्त्रीय अभ्यास पद्धती. भाषाशास्त्रीय अभ्यास पद्धती ही अत्यंत वस्तुनिष्ठ आणि नेमके निष्कर्ष देणारी आहे. भाषाशास्त्र काय आहे? ही अभ्यास पद्धती अत्यंत वस्तुनिष्ठ आणि नेमके निष्कर्ष देणारी आहे. भाषा म्हणजे केवळ साहित्य कृतीची भाषा नसून ती लोकांच्या बोलण्या व्यवहाराची भाषा आहे. भाषा ही काय? तर फक्त साहित्य कृतीची भाषा नाही आहे, तर ती लोकांच्या बोलण्या व्यवहाराची देखील भाषा आहे. भाषाशास्त्रात ऐतिहासिक भाषाशास्त्र आणि वर्णनात्मक भाषाशास्त्र या 2 मुख्य पद्धतींचा अभ्यास केला जातो. भाषाशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर ऐतिहासिक भाषाशास्त्र आणि वर्णनात्मक भाषाशास्त्र या 2 मुख्य पद्धतींचा अभ्यास भाषाशास्त्रात केला जातो. भाषिक अभ्यासासाठी ध्वनी, रूपे, शब्दांचे बदललेले अर्थ आणि व्युत्पत्ती यांचा विचार करणे आवश्यक आहे. भाषा अभ्यासासाठी कोणत्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे? तर ध्वनी, रूपे, शब्दांचे बदललेले अर्थ, व्युत्पत्ती यांचा विचार करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक भाषाशास्त्र ही भाषा अभ्यासाची सर्वात जुनी पद्धत असून यात वेगवेगळ्या कालखंडातील भाषा, शब्द, वाक्यरचना आणि ध्वनीबद्दल यांचा विचार करतात. ऐतिहासिक भाषाशास्त्राचा उपयोग तौलनिक अभ्यास, समान मूळ भाषेची पूर्वरचना
आणि अंतर्गत भाषिक पुनर्रचना, अनुपलब्ध प्राचीन भाषेची पुनर्रचना. एक काय तौलनिक अभ्यास आणि एक आहे अंतर्गत भाषिक पुनर्रचना यासाठी होते. वर्णात्मक भाषाशास्त्र. वर्णात्मक भाषाशास्त्र हे भाषेच्या एकाच कालखंडात बोलल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यास करते. या पद्धतीत ध्वनी, स्वनियमन, स्वनिम विचार, पदविचार, वाक्यविचार आणि अर्थविचार या घटकांचा अभ्यास केला जातो. वर्णात्मक भाषाशास्त्रात पद्धतीमध्ये कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो? ध्वनी, स्वनिमविचार, पदविचार, वाक्यविचार आणि अर्थविचार या घटकांचा अभ्यास केला जातो. बोलीचा अभ्यास. बोलीचा अभ्यास ही भाषेच्या अभ्यासासाठी विकसित झालेली शाखा आहे. बोलीचा अभ्यास म्हणजे भाषिक बोलीचा, तिच्या समूहाचा, संस्कृतीचा, परंपरेचा आणि तिच्या परिवर्तनाचा अभ्यास होय. बोलीचा अभ्यास म्हणजे काय? तर भाषिक बोलीचा, तिच्या समूहाचा, जो समूह आहे तिचा, संस्कृतीचा, परंपरेचा आणि तिच्या परिवर्तनाचा अभ्यास होय. म्हणजे जी बोलीभाषेत जे परिवर्तन होत राहतं त्या परिवर्तनाचा अभ्यास म्हणजे बोलीभाषेचा अभ्यास होय. बोलीच्या अभ्यासासाठी विशिष्ट बोलीचा सखोल इतिहास, व्याकरण, व्यवस्था, शब्दकोश आणि इतर बोलींशी तुलनात्मक विश्लेषण करणे आवश्यक आहे. जर बोलीभाषेचा अभ्यास करताना विशिष्ट बोलीचा सखोल इतिहास असणं गरजेचं आहे. व्याकरण व्यवस्था, शब्दकोश आणि इतर बोलींशी तुलनात्मक विश्लेषण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात अनेक जाती जमाती बोली आहेत ज्या त्यांच्या संस्कृतीचे निर्देशक आहेत. त्यामुळे बोलींचे संकलन हे महत्त्वाचे असते. पुढे प्राचीन ग्रंथ, शिलालेख, ताम्रपट यांमध्ये बोलींचे उल्लेख सापडतात. पुढे केंद्र आणि राज्य सरकारांनी बोलीच्या संशोधनासाठी योजना राबवून प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. पुढे प्रमाण भाषेतील शब्द आणि त्याला पर्यायी बोलीभाषेतील शब्द यांचा शब्दकोश तयार करणे संशोधकांना उपयुक्त ठरते. जे प्रमाण भाषेतील शब्द आणि त्याला पर्यायी भाषेतील शब्द यांचा शब्दकोश तयार करणे संशोधकांना उपयुक्त ठरते. घटक 3 ग्रंथालयीन वाचनाचे संयोजन. साहित्य संशोधनासाठी बहुतेक वाचन ग्रंथालयात करावे लागते. मूळ साधने वाचल्यावर संशोधकाला संदर्भ साधने मिळवण्यासाठी इतर ठिकाणी जावे लागते. साहित्य संशोधनासाठी बहुतेक वाचन ग्रंथालयात करावं लागतं. पुढे मूळ साधने वाचल्यानंतर संशोधकाला संदर्भ साधने मिळवण्यासाठी इतर ठिकाणी जावे लागते. ग्रंथालयात प्रत्यक्ष भेट देणे आवश्यक आहे, कारण सर्व संदर्भ साधने ई पुस्तकांच्या स्वरूपात उपलब्ध नसतात. ग्रंथालयात वाचन करताना विषयावर लक्ष केंद्रित करावे आणि निष्कारण वाचन टाळावे. ज्यावेळी ग्रंथालयात आपण वाचन करतो त्यावेळी विषयावर लक्ष केंद्रित करून वाचन करावे आणि जे निष्कारण वाचन आहे ते टाळावं लागतं. संशोधनासाठी उपयुक्त संदर्भ साधने कोणती आहेत? तर कोश, नियतकालिके, दैनिके, अप्रकाशित रूपे, विविध ग्रंथसंग्रहालये, उदाहरणार्थ एशियाटिक सोसायटी, दादर मराठी ग्रंथसंग्रहालय आणि जुनी नवीन नियतकालिके. वाचन करताना पुस्तकाचा क्रमांक, वाचलेल्या मजकुराचे ठिकाण व आवश्यक नोंदणी घेण्यासाठी सर्व संदर्भ, लेखकाचे नाव, पुस्तकाचे नाव, पृष्ठ क्रमांक घेऊन टिपणे तयार करावी लागतात. ग्रंथरचना. संशोधनाची प्रामाणिकता आणि गुणवत्ता संदर्भावर अवलंबून असते. जो संशोधक असतो, संशोधन केलं जातं त्याची प्रामाणिकता आणि गुणवत्ता हे संदर्भावर अवलंबून असते. तळटीप, तळ संदर्भ नोंद. तळटीप म्हणजे फुटनोट. याचा उपयोग संशोधनात आवश्यक पण थेट मजकुराच्या संदर्भात अनावश्यक मजकूर देण्यासाठी करतात. तळटीप न दिल्यास मजकूर संदर्भहीन राहू शकतो. तळटीप आणि टीप यांमध्ये फरक. संदर्भ नोंदविण्यासाठी APS, CMS, MLA आणि ASA ही आंतरराष्ट्रीय मानके आहेत. मराठीत MLA आणि APA हार्डवर्ड स्टाईल पद्धती अधिक लोकप्रिय आहेत. APA पद्धतीत नियतकालिक, पुस्तकाचे नाव तिरप्या अक्षरांत इटालिक लिहिले जाते. पुढे ग्रंथालयीन, संग्रहालयीन, हस्तलिखित. ऐतिहासिक व प्राचीन साहित्यात हस्तलिखितांचा संदर्भ देताना शीर्षक आणि कंसात क्रमांक असे नमूद करतात. उदाहरणार्थ एकनाथी भागवत हली हस्तलिखित हस्तलिखित म्हणून नमूद करतात. तैत्रेय आणि उन्नीय.
तत्रेव लागोपाठ एकाच ग्रंथाचा संदर्भ आला असेल तर तत्रेव लिहून पृष्ठांक द्यावा. उपनिर्देशित उप उपरिनिर्देशित उनी जर तो संदर्भ दुसऱ्या प्रकरणात आला असेल तर तैत्रेय वापरू नये. त्याऐवजी लेखकाचे नाव लिहून उनी उपरिनिर्देशित लिहून पृष्ठांक लिहावा. विषयसूची विषयसूची ही संशोधन सादरीकरणातील एक पायरी आहे. अभ्यासकांना, परीक्षकांना आणि सामान्य लोकांना वारंवार आवश्यक माहिती पाहण्यासाठी विषयसूची तयार करतात. यात संज्ञा, संकल्पना, ग्रंथनामे इत्यादींची सूची करून ती कोणत्या पृष्ठावर आहेत हे दर्शवले जाते. पुढे आहे वर्णानुक्रम आवृत्ती वर्णानुक्रम आवृत्ती. संदर्भ सूची, विषय सूची आणि कोष्टके वर्णानुक्रमे द्यावी लागतात. मराठी वर्णमालेतील ळ, क्ष, ज्ञ हे वर्ण स्वतंत्र मानले जातात आणि ह नंतर येतात. असेच आणि यांनाही मराठीत मान्यता आहे. पुढे आहे साधने. योग्य साधनांचा उपयोग केल्यास संशोधनात वेळेची बचत होते. संशोधनासाठी भारतातील महत्त्वाच्या महानिबंधकारांना आर्काइव्ज भेटी देणे महानिबंधकारांना म्हणजे आर्काइव्ज यांना भेटी देणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ दिल्ली, जयपूर, हैदराबाद येथील अभिलेखागारे. अभ्यास साधने. शासकीय कंपनी अभिलेखागारे. उदाहरणार्थ गोदरेज कंपनी वस्तू संग्रहालय. उदाहरणार्थ सालारजंग म्युझियम, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, संदर्भ ग्रंथालय. उदाहरणार्थ एशियाटिक लायब्ररी, दादर मराठी ग्रंथ संग्रहालय. वाङ्मयीन साधने. प्रवास वर्णने, चरित्रे, आत्मचरित्रे, नियतकालिके, शब्दकोश, ज्ञानकोश. उदाहरणार्थ विश्वकोश, संज्ञा, संकल्पना कोश. स्थलकोश, अप्रकाशित साहित्य, अप्रकाशित प्रबंध, कंपन्यांचे अहवाल, दैनंदिन पत्रे, स्मारणिका इत्यादी. ही काय इत्यादी आहेत अभ्यास साधने आहेत. घटक 3 ही साधने. संशोधनातील साधने. संशोधनातील साधनांचा योग्य उपयोग करणे वेळेची बचत करते. मूळ साधने उपयोगात नसली तरी साधने बाजूला ठेवून मूळ साधनांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. माहिती मिळवण्याची ठिकाणे कोणती आहे? भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील महानवधिकारांना आर्काइव्ह भेट देऊन अस्सल माहिती मिळवावी लागते. अभ्यास साधनांचे वर्गीकरण. प्राध्यापक रमेश वरखेडे यांनी दिलेल्या अभ्यास साधनांची एकत्रित माहिती खालीलप्रमाणे. अभ्यास साधने. भारतातील अभिलेखागारे, शासनेतर अभिलेखागारे. माहिती आणि उदाहरणे. दिल्ली, जयपूर, अलीगड, बिकानेर, हैदराबाद, मद्रास. भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे. राजवाडे इतिहास संशोधन मंडळ, धुळे. गोदावरी इतिहास संशोधन मंडळ, नाशिक. डेक्कन कॉलेज, पुणे. कंपनी उद्योगांची अभिलेखागारे. गोदरेज कंपनी. वस्तू संग्रहालय, म्युझियम्स. हैदराबाद सालारजंग. मुंबई प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, वस्तू संग्रहालय. नाणे संग्रहालय, त्र्यंबकेश्वर नाणे संग्रहालय. संदर्भ ग्रंथालय, आशियाटिक लायब्ररी, मुंबई. मराठी दादर ग्रंथसंग्रहालय, राष्ट्रीय ग्रंथसंग्रहालय, कोलकाता. वाङ्मयीन साधने. वाङ्मयीन साधनेमध्ये प्रवास वर्णने, चरित्रे, आत्मचरित्रे, वृत्तांत, कादंबरी, अग्रलेख, नियतकालिके, अनियतकालिके. पुढे शब्दकोश, ज्ञानकोश. विश्वकोश, ज्ञानकोश, संज्ञा, संकल्पना कोश, पारिभाषिक कोश, चरित्रकोश, स्थलकोश, सांख्यिकी कोश, वंशावळी इत्यादी. पुढे अप्रकाशित साहित्य. अप्रकाशित प्रबंध, कंपन्यांचे अहवाल, स्मरणिका, गौरविका, प्रदर्शनाच्या माहिती पुस्तिका, प्रचार साहित्य, निवडणूक जाहिरातपत्रे, भित्तिपत्रके, भाषण सत्रे, दैनंदिन पत्रे, हिशेब तपासण्या, सभांचे इतिवृत्त, प्रतिमा, अवशेष, अनुभव पत्रके, पॅटर्न्स इत्यादी. पुढे आहे पुन्हा साधने आलेत. अभ्यास साधनांचे वर्गीकरण. अभ्यास साधने आणि माहिती उदाहरणे. शासकीय प्रशासकीय कायदे, नियम, अध्यादेश, चौकशी, आयोगांचे अहवाल, जनआदेश, सांख्यिकी परिपत्रके इत्यादी. पुढे नकाशे. नकाशामध्ये कोणते अभ्यास साधने येतात तर युद्धभूमी वाटचाल, भौगोलिक तपशील, पिके, पर्जन्यमान, दळणवळण मार्गे
इलेक्ट्रॉनिक साधने, सर्च इंजिन्स, गुगल, वेब पेजेस, यूट्यूब, विकिपीडिया इत्यादी. पुढे आहे ग्रंथांची प्रमाणभूतता तपासणे. मिलिंद माळशे यांच्या मते विश्वसनीयता, विधान पद्धती, अध्ययन पात्रता आणि ह्याची प्रचारकी व व्यासंगी स्वरूप आणि लेखकाची पात्रता या गोष्टी तपासून संदर्भ घ्यावेत. ग्रंथांची प्रमाणभूतता तपासणे काय? मिलिंद माळशेंच्या मते काय? तर विश्वसनीयता, विधान पद्धती, अध्ययन पात्रता आणि ह्याची प्रचारकी व व्यासंगी स्वरूप आणि लेखकाची पात्रता या गोष्टी तपासून संदर्भ घ्यावेत. पुढे समारोप. अभ्यास पद्धतीचा उपयोग, समीक्षा, अभ्यास आणि संशोधनासाठी योग्य अभ्यास पद्धतीचा उपयोग करणे आवश्यक आहे. कारण या पद्धती संशोधनाचा आशय व विषयाला खुणावत असतात. वस्तुनिष्ठ विश्लेषण. संशोधन पद्धतीद्वारे अभ्यासाचे विश्लेषण वस्तुनिष्ठ केले जाते, ज्यामुळे विश्वसनीय निष्कर्ष प्राप्त होतात. गोंधळ व गुंतागुंत टाळणे. कोणत्याही एका अभ्यास पद्धतीच्या विश्लेषणाशिवाय केलेला अभ्यास गोंधळ उडवणारा व गुंतागुंतीचा होऊ शकतो. सौंदर्य आणि वैशिष्ट्य. योग्य पद्धतीच्या उपयोजनामुळे साहित्यातील सौंदर्य आणि वेगवेगळ्या घटनांसंबंधी असलेले अन्वय स्पष्ट होतात आणि लेखकाची वैशिष्ट्ये लक्षात येतात. घटक सत्यशोधन, साहित्य शोधन, भाषाशास्त्र आणि बोलींचा अभ्यास. काही यांवर आपल्याला दीर्घ उत्तरी प्रश्न आले, त्या प्रश्न उत्तर स्वरूपात आपण हा घटक समजून घेऊया पुढे. साहित्य संशोधनासाठी आवश्यक असलेले अभ्यासाचे 4 प्रतिसाद स्तर स्पष्ट करा. साहित्याच्या संशोधनासाठी एका संवेदनशील अभ्यासकाची गरज असते, जो साहित्यकृतीला 4 पातळ्यांवर प्रतिसाद देतो. कृतीलक्ष्य अभ्यास. यात काय? कृतीलक्ष्य अभ्यास म्हणजे वाचन. यात प्रत्यक्ष साहित्यकृतीचे वाचन करणे आणि मजकुराशी परिचय साधणे अभिप्रेत असते. संवेदनात्मक बोधन म्हणजेच अनुभव. अभ्यासकाने साहित्यकृतीतील भावनिक आणि संवेदनात्मक पातळीवरचा अनुभव घेणे गरजेचे असते. पुढे आकलन पातळी. समजून घेणे. साहित्यकृतीच्या आशयाचे आणि कलात्मकतेचे तर्कशुद्ध आकलन करणे गरजेचे असते. मूल्यमापनात्मक पातळी. अभिप्राय म्हणजे मत. कलाकृतीवर मूल्याधिष्ठित, तटस्थ आणि वस्तुनिष्ठ अभिप्राय देणे महत्त्वाचे असते. प्रश्न 2. साहित्य संशोधनातील वस्तुनिष्ठतेचे महत्त्व स्पष्ट करून परिवर्तनशील साहित्य प्रकार आणि बहुसंस्कृतीच्या संशोधनावर होणारा परिणाम स्पष्ट करा. याचं उत्तर. वस्तुनिष्ठतेचे महत्त्व. साहित्याचा अभ्यास केवळ भावनात्मकतेवर आधारित न ठेवता आधारित न ठेवता त्याला विज्ञानाची जोड देऊन वस्तुनिष्ठ अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. भावनात्मकता आणि वस्तुनिष्ठता यांचा योग्य सुवर्णमध्य साधल्यास संशोधनाची गुणवत्ता वाढते आणि ते अधिक विश्वसनीय ठरते. परिवर्तनशील साहित्य प्रकार आणि बहुसंस्कृती. साहित्य प्रकार हे सतत परिवर्तनशील असतात, जे परिस्थिती, शिक्षण आणि मानवी स्वभाव यांवर अवलंबून असतात. संशोधकाने या बदलांचा विचार करणे आवश्यक आहे. तसेच सांस्कृतिकतेचा आणि आंतरसांस्कृतिक संबंधांचा अभ्यास करणे तितकेच महत्त्वाचे आहे, कारण यामुळे संशोधनाचा दृष्टिक्षेप अधिक व्यापक होतो. प्रश्न 3. भाषाशास्त्रीय अभ्यास पद्धतीचे स्वरूप स्पष्ट करून ऐतिहासिक भाषाशास्त्र आणि वर्णनात्मक भाषाशास्त्र यांतील फरक विशद करा. भाषाशास्त्रीय अभ्यास पद्धतीचे स्वरूप. ही पद्धत अत्यंत वस्तुनिष्ठ आणि नेमके निष्कर्ष देणारी आहे. यात केवळ साहित्यकृतीची भाषा नव्हे, तर जनसामान्यांची भाषा अभ्यासली जाते. भाषेचा अभ्यास करताना ध्वनी, रूपे, मूळ शब्द त्यांचे बदललेले अर्थ आणि व्युत्पत्ती यांचा विचार करणे आवश्यक आहे. पद्धत बघा. ऐतिहासिक भाषाशास्त्र, वर्णनात्मक भाषाशास्त्र. 2 पद्धती आहेत ना, ऐतिहासिक आणि वर्णनात्मक. काळ कोणता? वेगवेगळ्या कालखंडातील ऐतिहासिक भाषाशास्त्रामध्ये वेगवेगळ्या कालखंडातील भाषेचा अभ्यास, उदाहरणार्थ वैदिक, शिवकालीन. आणि वर्णनात्मक भाषाशास्त्रामध्ये काय? एकाच कालखंडातील बोलल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यास. उद्देश काय आहे? त्या ऐतिहासिक भाषाशास्त्राचा उद्देश काय? भाषेतील बदल, शब्दरचना आणि ध्वनींबद्दल यांचा मागोवा घेणे. तर वर्णनात्मक भाषाशास्त्रामध्ये काय? तर भाषेच्या सदस्थितीतील संरचनेचे विश्लेषण करणे. उपयोग काय? तर ऐतिहासिक भाषाशास्त्राचा उपयोग काय होतो? भाषाशास्त्र पद्धतीचा उपयोग काय होतो? तर तौलनिक
म्हणजे तुलनात्मक अभ्यास व अंतर्गत भाषिक पुनर्रचनेसाठी ऐतिहासिक भाषाशास्त्र पद्धतीचा उपयोग होतो. तर वर्णनात्मक भाषाशास्त्र पद्धतीचा उपयोग काय? स्वनियमन विचार, स्वनिम विचारासाठी उपयोग होतो. प्रश्न 4, बोलीचा भाषा अभ्यास म्हणजे काय? बोली भाषांच्या अभ्यासासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे सविस्तर लिहा. याचं उत्तर, बोलीचा अभ्यास म्हणजे व्यवहारात वापरली जाणारी प्रादेशिक आणि भाषिक बोली, तिच्या ध्वनी रूपाचा, व्याकरणिक नियमांचा, अर्थाचा आणि लिखित मौखिक भाषेच्या वापराचा अभ्यास करणे म्हणजे बोलीचा अभ्यास होय. हा अभ्यास भाषेच्या समूहाची संस्कृती, परंपरा, परिवर्तन समजून घेते. आता याचे मार्गदर्शक तत्त्वे समजून घेऊया. सखोल इतिहास व परंपरा. पहिला मुद्दा आहे मार्गदर्शक तत्त्वामधला, सखोल इतिहास आणि परंपरा. अभ्यास करत असलेल्या विशिष्ट बोलीचा सखोल इतिहास, परंपरा आणि भाषिक बदलांचा अभ्यास करणे. शब्दकोश निर्मिती, त्या बोली भाषेतील शब्दकोश तयार करणे, त्यात प्रमाण भाषेतील शब्दांना पर्यायी बोली भाषेतील शब्द असतील. ओके. व्याकरण व्यवस्था विश्लेषण, बोलीतील व्याकरण व्यवस्था आणि नियमांचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करणे. पुढे तुलनात्मक अभ्यास, एकापेक्षा अधिक बोलींचा तुलनेमधून मूल्यमापनात्मक विश्लेषण करणे. जागरूकता वाढवणे, बोलींचे महत्त्व सिद्ध करून उच्च नीच बोलींचे गैरसमज दूर करून लोकांमध्ये जागरूकता वाढवणे. ही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. प्रश्न 5, संशोधन कार्यासाठी ग्रंथालयीन वाचनाचे संयोजन कसे करावे हे उदाहरणांसहित स्पष्ट करा. संशोधन करण्यासाठी ग्रंथालयीन वाचनाचे संयोजन कसे करावे हे उदाहरणांसहित स्पष्ट करा. साहित्य संशोधनासाठी आवश्यक असणारी बहुतेक साधने ग्रंथालयात उपलब्ध असल्याने वाचनाचे संयोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. आता ह्यात पुढे काही टप्पे आलेत. तर नेमके वाचन केवळ वाचनावर न ठेवता नेमक्या विषयांवर, संशोधनाच्या उद्देशावर केंद्रित करावे. पुढे दुसरं आहे तज्ज्ञ मार्गदर्शन. वाचनाची सुरुवात करताना प्राध्यापक व तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन एखादे दुसरे प्रकरण पूर्ण वाचणे फायद्याचे ठरते. संदर्भ साधने, कोश, नियतकालिके, दैनिके, अप्रकाशित रूपे, ग्रंथसंग्रहालय, उदाहरणार्थ एशियाटिक सोसायटी, शासकीय विभागीय ग्रंथालय यांसारख्या उपयुक्त साधनांचा वापर करावा साहित्य संशोधनासाठी. पुढे नोंद आणि खबरदारी. संदर्भ साधने पाहिलं आपण. आता नोंद आणि खबरदारी. वाचन चालू असताना पुस्तकांचा क्रमांक, पृष्ठांक आणि हातकलेचे ठिकाण लगेच नोंदवावे. आवश्यक वाटल्यास लगेच टिपणे काढावीत. विशेषांक अभ्यास. ललित मासिकासारख्या नियतकालिकांनी तयार केलेले विशेषांक संशोधनासाठी महत्त्वाचे आहेत. त्याचा अभ्यास करावा लागतो. तळटीप, फूटनोट आणि संदर्भ नोट यांतील फरक काय आहे? यांतील फरक स्पष्ट करून संदर्भ नोंदवण्याच्या आंतरराष्ट्रीय मानकांची माहिती द्या. तळ घटक, तळ, फूटनोट, संदर्भ. स्थान, मजकुराच्या त्याच्या पानावर खाली आडवी रेघ मारून दिली जाते. मजकुराच्या शेवटी किंवा प्रबंधाच्या शेवटी संदर्भ सूचित दिले जाते. उद्देश काय आहे? तर तळटीपाचा मजकुराच्या संदर्भात अनावश्यक वाटणारा पण महत्त्वपूर्ण असलेला अतिरिक्त मजकूर टीप वेगळा ठेवणे. तर मजकुरातील अवतरण विचारांचा स्रोत म्हणजे आधार अधिकृतपणे नमूद करणे. गरज काय? तळटीपाची अनावश्यक मजकूर वेगळा ठेवण्याची शिस्त. तर संदर्भ नोंद काय आहे? तर मजकूर संदर्भहीन राहू नये म्हणून. संदर्भ नोंदवण्याचे आंतरराष्ट्रीय मानके. संशोधन प्रबंधात संदर्भ नोंदवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही पद्धती, स्टाईल गाईड्स वापरल्या जातात. APA, अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. CMS, शिकागो मॅन्युअल ऑफ स्टाईल. MLA, मॉडर्न लँग्वेज असोसिएशन. ASA, अमेरिकन सोशिओलॉजिकल असोसिएशन. मराठीत MLA आणि APA हार्वर्ड स्टाईलच्या पद्धती अधिक लोकप्रिय आहेत. संदर्भ नोंदवण्याचा प्रश्न 7, संदर्भ नोंदवण्याच्या ग्रंथनाम पद्धतीतील 9 घटक सुधारणासह स्पष्ट करा. संदर्भ नोंदवताना ग्रंथसंदर्भ खालील 9 घटक विशिष्ट क्रमाने नोंदवावे लागतात. आता हे 9 घटक पाहूया.
ग्रंथकारांना लेखकाचे नाव आधी नावाचे आद्याक्षर पहिले अक्षर नंतर आडनाव, उदाहरणार्थ वि रा शिंदे. ग्रंथनाम हस्तलिखित प्रतीत अधोरेखित टंकलिखित. हस्तलिखित प्रतीत अधोरेखित. टंकलिखित प्रतीत जाड बोल्ड किंवा तिरप्या इटालिक अक्षरात, उदाहरणार्थ दिलीप चित्र्याची कविता. संपादक व भाषांतरकाराचे नाव ग्रंथनामानंतर संक्षिप्त नाव संपा अनु भा असं, उदाहरणार्थ संपा रणधीर शिंदे. आवृत्तीचा उल्लेख एकापेक्षा अधिक आवृत्ती असल्यास संक्षिप्त उल्लेख, उदाहरणार्थ प्रथम आवृत्ती, सुधारित आवृत्ती असं लिहिणं. ओके. प्रसिद्ध स्थळ ग्रंथ जेथून प्रकाशित झाला आहे त्या गावचे नाव, उदाहरणार्थ मुंबई पुणे. प्रकाशनाम संशोधन प्रबंधात प्रकाशाचे नाव प्रकाशकाचे नाव द्यावे, उदाहरणार्थ पॉप्युलर प्रकाशन. प्रसिद्ध काळ सन किंवा शक असल्यास शके सन, वृत्तपत्रांच्या संदर्भात दिनांक 1946 खंडाचा अंक आवश्यक असल्यास खंड क्रमांक, उदाहरणार्थ खंड 13. पृष्ठांक शेवटी पृष्ठांक पृष्ठ 15 संपूर्ण, उदाहरण मावचळ जास्वंद मौज प्रकाशन ग्रह मुंबई 1974 पृष्ठ क्रमांक 154 असा. पुढे आहे तत्रेव आणि उपरिनिर्देशित उनी संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करून त्यांचा संदर्भ नोंदीत उपयोग कधी करावा. या दोन्ही संकल्पना संदर्भ नोंदवताना वारंवार येणारे संदर्भ संक्षिप्त करण्यासाठी वापरल्या जातात. हे जे तैत्रेव आणि उन्नी आहे उपरिनिर्देशित. तैत्रेव अर्थ तिथेच. तैत्रेवचा अर्थ काय आहे? तिथेच, इन द सेम प्लेस. उपयोग आहे जेव्हा लागोपाठ त्याच ग्रंथाचा किंवा लेखाचा संदर्भ येतो. लागोपाठ त्याच ग्रंथाचा आणि लेखाचा संदर्भ तेव्हा लेखकाचे नाव आणि ग्रंथनाम पुन्हा न लिहिता तैत्रेव लिहून पृष्ठांक दिला जातो, उदाहरणार्थ तैत्रेव पृष्ठ 34. म्हणजे तिथेच, इन द सेम प्लेस. उपरिनिर्देशित उन्नी अर्थ वर निर्देश केलेला. वर निर्देश केलेला. उपयोग आहे जेव्हा त्याच ग्रंथाचा संदर्भ मध्ये दुसऱ्या ग्रंथाचा संदर्भ आल्यानंतर जेव्हा त्याच ग्रंथाचा संदर्भ मध्ये दुसऱ्या ग्रंथाचा संदर्भ आल्यानंतर पुन्हा येतो तेव्हा तैत्रेव चालत नाही. अशा वेळी लेखकाचे नाव लिहून उन्नी लिहून पृष्ठांक लिहावा, उदाहरणार्थ रमेश तेंडुलकर उन्नी पृष्ठांक 3. रमेश तेंडुलकरांच्या ग्रंथाचा संदर्भ मध्ये दुसऱ्या ग्रंथाच्या संदर्भानंतर पुन्हा आला. प्रश्न 9. संशोधन प्रबंधासाठी आवश्यक असलेला विषय सूची आणि वर्णानुक्रम पद्धतीचे महत्त्व स्पष्ट करा. विषय सूची इंडेक्स महत्त्व. याचे महत्त्व काय? विषय सूची ही संशोधन सादरीकरणातील एक महत्त्वाची पायरी आहे. अभ्यासकांना, परीक्षकांना आणि सामान्य लोकांना विशिष्ट माहिती किंवा संदर्भ वारंवार पाहावे लागतात. यासाठी ती तयार केली जाते. समावेश यात संज्ञा, याच्यात समावेश कशाचा समावेश आहे तर यात संज्ञा, संकल्पना, ग्रंथनामे, संस्थानामे इत्यादींची सूची करून ते कोणत्या पृष्ठावर आहेत हे दर्शवतात. प्रबंधाच्या शिस्तीचा हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. वर्णानुक्रम अल्फाबेटिकल ऑर्डर्स. महत्त्व काय ह्याचं? वर्णानुक्रमाचं संदर्भ सूची, विषय सूची, कोष्टके इत्यादी वर्णानुक्रमे देणे बंधनकारक असते, ज्यामुळे माहितीची मांडणी सुव्यवस्थित होते आणि ती लगेच शोधता येते. मराठीतील नियम. मराठी वर्णमालेतील आवृत्ती संस्कृताला धरून असावी. ळ, क्ष, ज्ञ ही वर्णे स्वतंत्र मानून ह नंतर दिली जातात. या उच्चारास स्वतंत्र मान्यता असून तो अ नंतर येतो. उदाहरणार्थ अंक, अंत. आणि आ हे मराठीत मान्यता पावलेले स्वनिम आहेत. प्रश्न 10. साहित्य संशोधनासाठी आवश्यक असलेल्या साधनांचे रेफरन्स मटेरियल्स वर्गीकरण करून प्रत्येक वर्गाची उदाहरणे लिहा. माझं उत्तर: संशोधनासाठी योग्य साधनांचा उपयोग करणे वेळेची बचत करते. ही साधने खालीलप्रमाणे वर्गीकृत केली जातात.
ही कोणती साधने आहेत वर्गीकरण? शासकीय शासनेतर अभिलेखागारे, उदाहरणार्थ दिल्ली, जयपूर, हैदराबाद येथील अभिलेखागारे, भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे, राजवाडे इतिहास संशोधन मंडळ धुळे इत्यादी. पुढे आहे वस्तू संग्रहालय, नाणे संग्रहालय, उदाहरणे सालार जंग म्युझियम हैदराबाद, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मुंबई, त्र्यंबकेश्वर नाणे संग्रहालय. संदर्भ ग्रंथालय रेफरन्स लायब्ररीज, उदाहरणे आहेत एशियाटिक लायब्ररी मुंबई, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर, राष्ट्रीय ग्रंथालय कोलकाता. पुढे आहे वाङ्मयीन साधने, उदाहरण आहेत प्रवास वर्णने, चरित्र, आत्मचरित्र, वृत्तांत, अग्रलेख, नियतकालिके, अनियतकालिके. पुढे आहे शब्दकोश, ज्ञानकोश, उदाहरण आहेत विश्वकोश, ज्ञानकोश, संज्ञा, संकल्पना कोश, परिभाषिक कोश, चरित्रकोश, वंशावळी. ही साधने आहेत. पुढचं साधन आहे अप्रकाशित साहित्य, अनपब्लिश मटेरियल, उदाहरणार्थ अप्रकाशित प्रबंध, कंपन्यांचे अहवाल, स्मरणिका. ज्या गोष्टी प्रकाशित होत नाहीत अशी ही साधने आहेत. दैनंदिने, पत्रे, हिशोब तपासण्या, प्रचार साहित्य, भित्तिपत्रके इत्यादी. पुढे शासकीय प्रशासने, उदाहरणे आहेत कायदे, नियम, अध्यादेश, चौकशी आयोगांचे अहवाल, चौकशी आयोगांचे अहवाल, सांख्यिकी परिपत्रे इत्यादी. इलेक्ट्रॉनिक साधने, उदाहरणार्थ सर्च इंजिन, गुगल, वेब पेजेस, यूट्यूब, विकिपीडिया. तर ही संशोधनाची साधने आहेत साहित्य संशोधनाची. घटक 3 मध्ये साहित्य संशोधन, भाषाशास्त्र आणि बोलींचा अभ्यास, लघु उत्तरी प्रश्न आलेले ते बघा. साहित्य संशोधन वस्तुनिष्ठता आणि भावनात्मकता यांचा सुवर्ण मध्य साधणे का महत्त्वाचे आहे? याचं उत्तर आहे की साहित्याचा अभ्यास करताना केवळ भावनिक न राहता त्याला विज्ञानाची जोड देऊन वस्तुनिष्ठ अभ्यास करणे आवश्यक आहे. जर अभ्यास केवळ भावनात्मक असेल तर तो व्यक्तिनिष्ठ बनेल आणि केवळ वस्तुनिष्ठ असेल तर साहित्याचे सौंदर्य हरवेल. म्हणून संशोधनाची गुणवत्ता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी या दोन्हींचा योग्य सुवर्णमध्य साधणे महत्त्वाचे आहे. प्रश्न 2, ऐतिहासिक भाषाशास्त्र आणि वर्णनात्मक भाषाशास्त्र यांमधील मुख्य फरक थोडक्यात स्पष्ट करा. ऐतिहासिक भाषाशास्त्र या पद्धतीत भाषेतील कालक्रमानुसार झालेले बदल, उदाहरणार्थ वैदिक, ब्राह्मी आणि तिची उत्क्रांती अभ्यासली जाते. तर वर्णनात्मक भाषाशास्त्र पद्धतीमध्ये या पद्धतीत एकाच कालखंडात बोलल्या जाणाऱ्या भाषेच्या संरचना, उदाहरणार्थ ध्वनी, स्वनिम, वाक्यशास्त्रसुद्धा अभ्यास केला जातो. प्रश्न 3, भाषाशास्त्र अभ्यास हा वस्तुनिष्ठ आणि नेमके निष्कर्ष देणारा कसा ठरतो? भाषाशास्त्रीय अभ्यास हा केवळ भाषेच्या बाह्य रूपावर लक्ष न देता ध्वनी, रूप, मूळ शब्द, त्यांच्या अर्थातील बदल आणि व्युत्पत्ती यांसारख्या शास्त्रीय अंगांचा विचार करतो. या पद्धतीत ऐतिहासिक आणि वर्णनात्मक अशा निश्चित पद्धती वापरल्या जातात, ज्यामुळे भाषेचे विश्लेषण अत्यंत नेमके आणि वस्तुनिष्ठ होते. प्रश्न 4, संशोधन कार्यासाठी ग्रंथालयात कोणती उपयुक्त संदर्भ साधने उपलब्ध असतात? ग्रंथालयात संशोधनासाठी खालील उपयुक्त संदर्भाने उपलब्ध असतात. कोश, उदाहरणार्थ ज्ञानकोश, चरित्रकोश, नियतकालिके, दैनिके, विशेषतः जुनी नवी नियतकालिके, ललित सारिके, मासिके, अप्रकाशिते, दुर्मिळ साधने, शोधनिबंध आणि समीक्षणे, ग्रंथसंग्रहालय, उदाहरणार्थ एशियाटिक सोसायटी दादर, मराठी संग्रहालय. पुढे प्रश्न 5, संदर्भ नोंदवताना APA, CMS, MLA यांसारख्या आंतरराष्ट्रीय मानकांची आवश्यकता का असते? संशोधन प्रबंधाच्या शेवटी संदर्भ सूची बिब्लिओग्राफी देण्यासाठी, संदर्भ सूची म्हणजे बिब्लिओग्राफी देण्यासाठी एक सूत्रता आणि शिस्त आवश्यक असते. आंतरराष्ट्रीय मानके, उदाहरणार्थ APA, MLA वापरल्याने संदर्भ नोंदवण्याची पद्धत प्रमाणित होते. त्यामुळे अभ्यासकांना मूळ स्रोत शोधणे सोपे जाते आणि संशोधन कार्याची विश्वसनीयता वाढते. म्हणून संदर्भ नोंदवताना APA, CMS, MLA यांसारख्या आंतरराष्ट्रीय मानकांची आवश्यकता असते. तळटीप आणि संदर्भ नोंद यात कोणता मूलभूत फरक आहे? आता तळटीप हा मजकुराच्या संदर्भात आवश्यक असणारा परंतु मजकुराच्या ओघात अनावश्यक असलेला, मजकुराच्या संदर्भात आवश्यक असणारा पण मजकुराच्या ओघात अनावश्यक असलेला अतिरिक्त खुलासा किंवा टीप
त्याच पानावर खाली दिली जाते. त्याला तळटीप म्हणतात. संदर्भ नोंद काय? मजकुरातील विचारांचा किंवा अवतरणांचा मूळ स्रोत अधिकृतपणे दर्शवला जातो, जो सहसा तळटीप किंवा प्रबंधाच्या शेवटी असतो. तळटीप हे टीप असू शकते, पण संदर्भ नोंद ही स्रोताची माहिती असते. तत्रेव आणि उपरिनिर्देशित उन्नी या संज्ञा कधी वापरल्या जातात? तत्रेव जेव्हा लागोपाठ त्याच ग्रंथाचा संदर्भ येतो. केव्हा येतो? त्याच ग्रंथाचा संदर्भ येतो लागोपाठ. तेव्हा लेखकाचे नाव आणि ग्रंथनाम पुन्हा न लिहिता केवळ तत्रेव लिहून पृष्ठांक दिला जातो. उन्नी उपरिनिर्देशित जेव्हा त्याच ग्रंथाचा संदर्भ मध्ये दुसऱ्या ग्रंथाचा संदर्भ आल्यानंतर पुन्हा येतो. म्हणजे त्याच एकाच ग्रंथाचा संदर्भ पुढे दुसऱ्या ग्रंथाचा संदर्भ आल्यानंतर येतो, पुन्हा येतो, तेव्हा लेखकाचे नाव लिहून उन्नी व वर निर्देश केलेला ही संक्षिप्त संज्ञा वापरली जाते. प्रश्न 8. संशोधन प्रबंधातील विषयसूची कशासाठी तयार केली जाते आणि त्यात काय समाविष्ट असते? विषयसूची ही अभ्यासकांना, परीक्षकांना, सामान्य वाचकांना प्रबंधातील विशिष्ट माहिती वारंवार पाहण्यासाठी आणि ती सहज शोधता येण्यासाठी तयार केली जाते. यात खालील गोष्टींची वर्णानुक्रमे सूची असते. संज्ञा आणि संकल्पना, ग्रंथनामे आणि संस्थानामे, ते कोणत्या पृष्ठावर आहे त्याचा उल्लेख. प्रश्न 9. मराठी वर्णमाळेनुसार संदर्भ सूचीमध्ये वर्णानुक्रम अल्फाबेटिकल ऑर्डर लावताना कोणते 2 महत्त्वाचे नियम पाळले जातात? मराठी वर्णमाळेनुसार वर्णानुक्रम लावताना खालील नियम पाळले जातात. ळ, क्ष, ज्ञ ही वर्णमाळा स्वतंत्र वर्ण मानली जातात आणि वर्णक्रमानुसार ती ह नंतर येतात. ह ह्या अक्षरानंतर येतात. अनुनासिक उच्चार या उच्चारात स्वतंत्र मान्यता आहे. उदाहरणार्थ अंक, अंत हे शब्द अ नंतर येतात. तसेच ॲ आणि अ यांनाही स्वनिम म्हणून मान्यता आहे. प्रश्न 10. साहित्य संशोधनासाठी आवश्यक असलेल्या प्रकाशित साहित्यामध्ये अनपब्लिश मटेरियल कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? अप्रकाशित साहित्यामध्ये दुर्मिळ आणि अस्सल माहितीचा स्रोत असते. यात खालील गोष्टींचा समावेश होतो. अप्रकाशित प्रबंध, कंपनी संस्थांचे अहवाल, स्मरणिका, गौरविका, दैनंदिन डायरीज, पत्रे, निवडणुकीचे जाहिरातपत्रे, भित्तिपत्रके, सभांचे इतिवृत्त, मिनिट्स आणि हिशेब तपासण्या, प्रतिमा, अवशेष, अनुभवपत्रके. बोलीचा अभ्यास करताना संशोधकांनी कोणती मार्गदर्शक तत्त्वे पाळणे आवश्यक आहे? गाईडलाईन. बोलीचा अभ्यास डायलेक्ट स्टडी म्हणजे भाषेच्या समूहाची संस्कृती, परंपरा व तिचे परिवर्तन समजून घेण्याचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. बोलीचा अभ्यास करताना संशोधकांनी खालील प्रमुख मार्गदर्शक तत्त्वे पाळणे आवश्यक आहे. सखोल ऐतिहासिक अभ्यास यात विशिष्ट बोलीचा सखोल इतिहास, परंपरा, कालांतराने झालेले भाषिक बदल यांचा अभ्यास करणे. पुढे शब्दकोश निर्मिती. या बोलीभाषेतील शब्दसंग्रह संकलित करून शब्दकोश तयार करणे. यांमध्ये प्रमाण भाषेतील शब्दांना असलेले बोलीभाषेतील पर्यायी शब्द नोंदणे. व्याकरण विश्लेषण. बोलीतील व्याकरण व्यवस्था आणि नियमांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विश्लेषण करणे. तुलनात्मक अभ्यास. बोलींच्या तुलनेतून मूल्यमापनात्मक विश्लेषण करणे आणि प्रमाण भाषेशी तिचे असलेले संबंध स्पष्ट करणे. पुढे आहे जनजागृती. बोलींचे महत्त्व सिद्ध करून उच्च प्रतीची बोली व हलक्या प्रतीची बोली यांसारखे गैरसमज दूर करणे व लोकांमध्ये जागरूकता वाढवणे. ते ही मार्गदर्शक गाईडलाईन्स आहेत. संस्कृती आणि जीवनशैलीचा विचार. बोलीचा अभ्यास करताना त्या बोलणाऱ्या जाती जमातींची संस्कृती, धर्म, जीवनशैली यांचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. तर बोलीच्या अभ्यासातून दुर्लक्षित समूहांना समजून घेण्यासाठी एक नवीन दिशा मिळते आणि भाषिक ज्ञानवृद्धी होते. आता काही 10 टिपा आल्यात त्या पाहूया. साहित्य संशोधनात संतुलन, बॅलन्स इन रिसर्च. साहित्याचा अभ्यास केवळ भावनात्मकतेवर आधारित नसावा, तर तो विज्ञानाची जोड देऊन वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी राखणे महत्त्वाचे आहे. संशोधनाची विश्वसनीयता वाढवण्यासाठी या 2 दृष्टिकोनांमध्ये योग्य संतुलन साधणे आवश्यक आहे. टिप 2. भाषाशास्त्राचे 2 आधारस्तंभ, 2 पिलर ऑफ लिंग्विस्टिक्स.
भाषेच्या अभ्यासासाठी 2 पद्धती वापरल्या जातात. एक ऐतिहासिक भाषाशास्त्र, कालक्रमानुसार भाषेतील बदल, उदाहरणार्थ ध्वनी बदल अभ्यासते. तर वर्णात्मक भाषाशास्त्र, सिंक्रोनिक एकाच कालना सिंक्रोनिक एकाच कालखंडातील भाषेची संरचना, उदाहरणार्थ स्वनिम वाक्य अभ्यासते. टिप 3 बोलीचा अभ्यास, संस्कृतीचा आरसा, स्टडी ऑफ डायलेक्ट कल्चर मिरर. बोलीचा अभ्यास केवळ भाषिक नसावा, तर तो त्या बोलणाऱ्या समूहाची संस्कृती, परंपरा आणि जीवनशैली समजून घेणारा असावा. त्या अभ्यासात त्या बोलीतील शब्दकोश निर्मिती आणि व्याकरण व्यवस्था विश्लेषण महत्त्वाचे ठरते. टिप 4 ग्रंथालयीन वाचन संयोजन, लायब्ररी रीडिंग मॅनेजमेंट. संशोधकाने ग्रंथालयात वाचन करताना विषयावर लक्ष केंद्रित करावे आणि केवळ वाचनावर वेळ न घालवता नेमक्या विषयांवर भर द्यावा. वाचन करतानाच पुस्तकांचा क्रमांक, पृष्ठांक आणि संदर्भ लगेच नोंदवणे आवश्यक आहे. टिप 5 तळटीप विरुद्ध संदर्भ नोंद, फुटनोट वर्सेस रेफरन्स. तळटीप मजकुराच्या संदर्भातला अतिरिक्त खुलासा त्याच पानावर खाली दिला जातो, तर संदर्भ नोंद अवतरणाचा किंवा विचारांचा मूळ स्रोत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार, उदाहरणार्थ MLA APA नमूद केला जातो. टिप 6 संदर्भ नोंदवण्याची आंतरराष्ट्रीय मानके, इंटरनॅशनल सिटेशन स्टँडर्ड. संशोधन प्रबंधाच्या एकसूत्रीकरणासाठी आणि प्रमाणबद्धतेसाठी संदर्भ नोंदवताना MLA मॉडर्न लँग्वेज असोसिएशन किंवा APA अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन यांसारख्या आंतरराष्ट्रीय मानकांचा वापर करणे आवश्यक आहे. तैत्रेय आणि उन्नी यांचा योग्य वापर, युजेस ऑफ इबिड अँड ओपिसिड. तैत्रेय जेव्हा लागोपाठ त्याच ग्रंथाचा संदर्भ येतो त्यावेळी तैत्रेय वापरतात. तर उन्नी एका संदर्भानंतर दुसरा संदर्भ येऊन पुन्हा पहिल्या ग्रंथाचा संदर्भ आला, म्हणजे एका संदर्भानंतर दुसरा संदर्भ येऊन पुन्हा पहिल्या ग्रंथाचा संदर्भ आला तर लेखकाचे नाव उन्नी पृष्ठांक असा वापर करावा लागतो. टिप 8 विषय सूचीचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ इंडेक्स. तर विषय सूचीचे महत्त्व काय आहे, तर संशोधन प्रबंधाच्या शेवटी विषय सूची इंडेक्स देणे आवश्यक आहे. ही सूची वर्णानुक्रमे तयार केली जाते आणि यात संज्ञा, संकल्पना, ग्रंथनामे आणि त्यांचे पृष्ठांक समाविष्ट असतात, ज्यामुळे माहिती शोधणे सोपे होते. टिप 9 वर्णानुक्रमाचे नियम, रूल ऑफ अल्फाबेटिकल ऑर्डर्स. मराठी वर्णमाळेनुसार संदर्भ सूची किंवा विषय सूचीचा वर्णानुक्रमे लावताना ळ, ल, क्ष, ज्ञ वर्ण स्वतंत्र मानून ह नंतर यावेत. तसेच यांनाही वर्णानुक्रमात स्वतंत्र स्थान दिले जाते. टिप 10 दुर्मिळ साधनांचा शोध, फाइंडिंग द रेअर रिसोर्सेस. संशोधनासाठी अस्सल आणि दुर्मिळ माहिती मिळवण्यासाठी महानिबंधागारे, आर्काइव्ह्ज, उदाहरणार्थ भारत इतिहास संशोधन मंडळ, तसेच वस्तू संग्रहालय आणि अप्रकाशित साहित्य, उदाहरणार्थ पत्रे, दैनंदिन्या, अप्रकाशित प्रबंध यांचा उपयोग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. साहित्य संशोधन आणि अभ्यास पद्धती. बहुपर्यायी प्रश्न, काही MCQ झाले त्या बसवूया. साहित्य संशोधनात अभ्यासकाकडून प्रतिसादाची मूल्यमापनात पातळी कोणती असते? साहित्य मूल्याधिष्ठ, तटस्थ आणि अभिप्राय देणे. मूल्याधिष्ठित, तटस्थता आणि अभिप्राय देणे. 2 MCQ 2 भाषाशास्त्रातील कोणती अभ्यास पद्धती एकाच कालखंडात बोलल्या जाणाऱ्या भाषेचे संरचना आहे? उदाहरणार्थ स्वनिम, पदविचार, वर्णात्मक भाषाशास्त्र पद्धत. MCQ 3 ऐतिहासिक भाषाशास्त्राचा हिस्टॉरिकल लिंग्विस्टिक उपयोग कशासाठी होतो? तौलनिक अभ्यास व अंतर्गत भाषिक पुनर्रचना करणे यासाठी ऐतिहासिक भाषाशास्त्राच्या पद्धतीचा उपयोग होतो. MCQ 4 बोलीचा अभ्यास करताना संशोधकाला आवश्यक असणारे महत्त्वाचे कार्य कोणते? बोलीतील व्याकरण व्यवस्था आणि नियमांचे विश्लेषण करणे. MCQ 5 संशोधन कार्यासाठी ग्रंथालयीन वाचन करताना कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे? वाचन करताना पुस्तकाचा क्रमांक व आवश्यक नोंदी लगेच काढणे. MCQ 6 संशोधन प्रबंधात संदर्भ नोंदवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरले जाणारे मानके कोणती?
MLA मॉडर्न लँग्वेज असोसिएशन. तळटीप आणि संदर्भ म्हणून यात फरक करणाऱ्या खालीलपैकी अचूक विधानाची निवड करा. तळटीप पानावर खाली असते, संदर्भ नोंद फक्त प्रबंधाच्या शेवटी असते. नाही. याचं उत्तर आहे, तर तळटीप अतिरिक्त खुलासा देते, तर संदर्भ नोंद मूळ स्रोताची माहिती देते. MCQ 8 लागोपाठ एकाच ग्रंथाचा संदर्भ आला असता लेखकाचे नाव आणि ग्रंथनाम पुन्हा न लिहिता कोणती संज्ञा वापरली जाते? तैत्रेय. संशोधन प्रबंधातील विषयसूची इंडेक्स कशाची वर्णानुक्रमे सूची देतात? संज्ञा, संकल्पना, ग्रंथनामे, पृष्ठांचे पृष्ठांक. MCQ 10 मराठी वर्णमालेनुसार संदर्भ सूचीचा वर्णानुक्रम लावताना ळ, क्ष, ज्ञ हे वर्ण कोणानंतर येते? ह नंतर येते. आता दीर्घोत्तर प्रश्न आलेत काही, ते पाहूया पुन्हा. साहित्य संशोधन आणि शास्त्रीय संशोधन यातील फरक सांगून साहित्य संशोधनातील अभ्यास पद्धतीचे महत्त्व स्पष्ट करा. साहित्य संशोधन आणि शास्त्रीय संशोधन यांमध्ये मूलभूत फरक आहे. शास्त्रीय संशोधन पूर्णतः वस्तुनिष्ठ असते आणि ते विज्ञानाच्या नियमांवर आधारित असते. याउलट साहित्य संशोधन हा एक गूढ विषय आहे. यात मानवी अनुभव, भावना आणि सर्जनशीलता यांचा समावेश असतो. फरक काय? तर साहित्य संशोधनात भावनात्मकता, इमोशनॅलिटी आणि वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी यांचा सुवर्णमध्य साधणे आवश्यक असते. साहित्य संशोधनामध्ये साहित्याच्या अभ्यासात केवळ भावनिकता आणि न ठेवता त्याला विज्ञानाची जोड देऊन वस्तुनिष्ठ अभ्यास करणे गरज असते साहित्य संशोधनात. तर शास्त्रीय संशोधन हे केवळ विज्ञानाच्या आधारावर असते, जिथे भावनिकतेचे वाव नसतो. अभ्यास पद्धतीचे महत्त्व, समीक्षा अभ्यास आणि संशोधनासाठी योग्य अभ्यास पद्धतीचा उपयोग करणे महत्त्वाचे असते. अभ्यास पद्धतीमुळे संशोधनाच्या आशय आणि विषयाला योग्य दिशा मिळते. अभ्यास पद्धतीद्वारे विश्लेषणाचे स्वरूप वस्तुनिष्ठ करता येते. अभ्यास पद्धतीद्वारे काय होतं, तर विश्लेषणाचे जे स्वरूप आहे वस्तुनिष्ठ करता येते, ज्यामुळे विश्वसनीय निष्कर्ष हाती लागतात. पुढे एका विशिष्ट पद्धतीच्या विश्लेषणाशिवाय केलेला अभ्यास गोंधळ उडवणारा आणि गुंतागुंतीचा होऊ शकतो जर विश्लेषण केलं नाही तर. योग्य पद्धतीमुळे साहित्यातील सौंदर्य, वैशिष्ट्ये आणि वेगवेगळ्या घटनांसंबंधी असलेले अन्वय रिलेशन्स स्पष्ट होतात. प्रश्न 2 ग्रंथकार अभ्यास पद्धतीचे स्वरूप विशद करा. या प्रश्नाचे थेट उत्तर तुमच्या अपलोड केलेल्या पानांमध्ये स्पष्ट झाले नाही. तथापि नोंदणी आणि ग्रंथाशी संबंधित खालीलप्रमाणे दिली आहे, जी ग्रंथ संदर्भ नोंदवण्याच्या पद्धती स्वरूप असते. ग्रंथ संदर्भ नोंदवण्याचे स्वरूप APA MLA मानकानुसार ग्रंथकार अभ्यास पद्धतीमध्ये ग्रंथाचे संदर्भ आणि नोंदी कशा प्रकारे दिल्या जातात हे पाहणे महत्त्वाचे असते. संशोधन प्रबंधात ग्रंथकार म्हणजे लेखक ग्रंथाचे नाव, आवृत्ती, प्रसिद्ध स्थळ, प्रकाशक, प्रसिद्धी काल यांचा उल्लेख विशिष्ट क्रमाने करावा लागतो. ग्रंथकार नाम आधी नावाचे आद्याक्षर नंतर आडनाव. उदाहरणार्थ रा शिंदे. ग्रंथनाम हस्तलिखित प्रती ते अधोरेखित, टंकलिखित प्रती ते तिरप्या इटॅलिक. जर हस्तलिखित प्रतीक असेल तर अधोरेखित, तर टंकलिखित प्रतीत असेल तर इटॅलिक किंवा जाड बोल्ड अक्षरात द्यावेत. ग्रंथनाम. आवृत्तीचा उल्लेख उदाहरणार्थ प्रथम आवृत्ती. प्रसिद्धी स्थळ, प्रकाशनाम, प्रसिद्धी काळ आणि शेवटी पृष्ठांक. उदाहरणार्थ मावसळ, जास्वंद, मौज प्रकाशन गृह, मुंबई 1974, पृष्ठ क्रमांक 154. या पद्धतीमुळे ग्रंथाची प्रमाणबद्धता आणि स्रोताची विश्वसनीयता तपासता येते. प्रश्न 3 साहित्य प्रकार अभ्यास पद्धतीच्या अभ्यासकांच्या वेगवेगळ्या भूमिका स्पष्ट करा. उत्तर साहित्य प्रकार अभ्यास पद्धतीचा अभ्यासक साहित्य प्रकाराच्या परिवर्तनशीलतेचा अभ्यास करतो. साहित्य प्रकार अभ्यास पद्धतीमध्ये अभ्यासक साहित्य प्रकाराच्या परिवर्तनशीलतेचा अभ्यास करतो. त्याची भूमिका खालीलप्रमाणे असते. तर परिवर्तनशीलतेचा अभ्यास साहित्य प्रकार हे सतत परिवर्तनशील चेंजिंग असतात. अभ्यासक साहित्य प्रकार परिस्थिती, शैक्षणिक वातावरण, मानवी स्वभाव आणि परंपरा यांवर कसे आधारित आहे याचा अभ्यास करतो. 2
स्थिर गुणविशेष ओळखणे. साहित्यात काही गुणविशेष स्थिर राहतात. उदाहरणार्थ कोसलामध्ये अभ्यासक या स्थिर तत्वज्ञानाचा शोध घेतो. बहुसंस्कृतीचा विचार. अभ्यासक बहुसंस्कृतिकता आणि आंतर सांस्कृतिक संबंध साहित्यात कसे जोडले गेले आहेत याचा अभ्यास करतो आणि साहित्याकडे व्यापक दृष्टीने पाहणे अपेक्षित असते. प्रश्न 4. एका साहित्यकृतीचा अभ्यास ग्रंथकार अभ्यास पद्धतीपेक्षा कोणत्या कारणामुळे निराळा होतो ते सांगा. ग्रंथकार अभ्यास पद्धती ही प्रामुख्याने लेखक केंद्री ऑथर सेंट्रिक असते, जी लेखकाचे जीवन, त्याचा दृष्टिकोन आणि त्याच्या साहित्याशी असलेले संबंध यांवर भर देते. एका साहित्यकृतीचा अभ्यास मात्र ग्रंथकार अभ्यास पद्धतीपेक्षा खालील कारणांमुळे निराळा ठरतो. तटस्थता व वस्तुनिष्ठता. साहित्यकृतीचा अभ्यास करताना संशोधक तटस्थ राहून साहित्यकृतीमधील वेगवेगळ्या घटकांकडे पाहतो. तसेच भावनात्मकता आणि वस्तुनिष्ठता यांचा सुवर्ण मध्य साधतो. प्रतिसादाचे स्तर. साहित्यकृतीच्या अभ्यासात अभ्यासकाकडून कृतीलक्षी अभ्यास, संवेदनात्मक बोधन, आकलन पातळी आणि मूल्यमापनात्मक पातळी यांसारखे 4 प्रकारचे प्रतिसाद व्यक्त होतात, जे केवळ ग्रंथकार अभ्यासात आवश्यक नसतात. कलाकृतीचे आकलन. केवळ लेखकाच्या जीवनावर लक्ष न देता अभ्यासक कलाकृतीचे आकलन आणि तिच्यातील आशय, रचना, भाषिक सौंदर्य यांसारख्या अंतर्गत घटकांवर भर देतो. पुन्हा काही लघुत्तरी प्रश्न आले ते पाहूया. ग्रंथकार अभ्यास पद्धती प्रिय का झाली ते लिहा. तुम्ही ते ओके. तळटीप व संदर्भ आहेत ते MLA यांसारख्या पद्धती प्रिय झाल्या कारण पद्धतीमुळे संशोधनाच्या मजकुरातील अनावश्यक मजकूर वेगळा ठेवण्यासाठी शिस्त निर्माण झाली. संशोधनाच्या प्रामाणिकतेसाठी संदर्भ नोंदवण्याची आंतरराष्ट्रीय मानके MLA IPS स्वीकारली गेली. यामुळे स्रोत नेमकेपणाने नमूद करता येतात. साहित्य अभ्यास पद्धतीच्या अडचणी सांगा. प्रश्न 2. व्यक्तिनिष्ठतेकडे झुकणे. साहित्य अभ्यास पद्धतीच्या अडचणी सांगा. तर व्यक्तिनिष्ठतेकडे झुकणे. अभ्यास करत असताना केवळ भावनात्मकतेचा आधार घेतल्यास तो अभ्यास व्यक्तिनिष्ठतेकडे झुकू शकतो. गोंधळ आणि गुंतागुंत. कोणत्याही एका अभ्यास पद्धतीचा विश्लेषणाशिवाय केलेला अभ्यास गोंधळ उडवणारा आणि गुंतागुंतीचा होऊ शकतो. वस्तुनिष्ठतेचा अभाव. जर अभ्यासकाने वस्तुनिष्ठतेला महत्त्व दिले नाही तर प्राप्त झालेले निष्कर्ष विश्वसनीय ठरत नाहीत. प्रश्न 3. संशोधनातील सूचीशास्त्राचे महत्त्व सांगा. संशोधनातील सूचीशास्त्राचे इंडेक्सिंग बिब्लिओग्राफी महत्त्व खालीलप्रमाणे. शिस्त आणि सादरीकरण. सूचीशास्त्र हे संशोधन सादरीकरणातील एक महत्त्वाची पायरी असून ते प्रबंधात शिस्त आणते. माहिती शोधणे. अभ्यासकांना, परीक्षकांना आणि सामान्य लोकांना विशिष्ट माहिती संदर्भ वारंवार पाहण्यासाठी आणि सहज शोधण्यासाठी सूचीशास्त्र महत्त्वाचे आहे. समावेश. या संज्ञा, संकल्पना, ग्रंथनामे, संस्थानामे इत्यादींची सूची करून कोणत्या पृष्ठावर आहेत ते दर्शवले जातात. विषय सूची. प्रश्न 4. वर्णक्रमाचे महत्त्व सांगा. संशोधन प्रबंधात संदर्भ सूची, विषय सूची, कोष्टके इत्यादींची मांडणी वर्णानुक्रमे देणे आवश्यक आहे. सुलभता. वर्णानुक्रमे अल्फाबेटिकल ऑर्डर वापरल्यामुळे वाचकाला त्या अभ्यासकाला आवश्यक असलेली माहिती लगेच व सहज शोधता येते. प्रामाणिकता. मराठी वर्णमाळेतील ल, ळ, क्ष, ञ यांसारख्या वर्णांचे स्थान आणि अ, ॲ, अ या उच्चारांची स्वतंत्र मान्यता लक्षात घेऊन वर्णानुक्रम लावणे ही संशोधनाची एक प्रमाणित पद्धत आहे. तर फ्रेंड्स, हा घटक संशोधनशास्त्र या विषयातील हा घटक आपण पूर्ण 2 घटक आज आपण हाताळलेले आहेत. घटक 3 मधील आ आणि ई साहित्य संशोधन, भाषाशास्त्र आणि बोलींचा अभ्यास या घटकाचा आपण सविस्तर प्रश्न उत्तरे स्वरूपात आपण अभ्यास केलेला आहे. तर हा घटक नीट समजून घेण्यासाठी हे व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून तुम्हाला हा घटक चांगल्या प्रकारे समजेल आणि याचं चांगलं आकलन तुम्ही करू शकाल. तर हे व्हिडिओ वारंवार पहा हा घटक चांगला समजून घेण्यासाठी. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.